आता पाहूया महायुतीच्या जागा वाटपासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महायुतीत फॉर्म्युलाच्या आकड्यापेक्षा विजयाची खात्री असलेल्यांना संधी जिंकू शकणाऱ्यांच्या मेरिटवर जागा वाटप होणार। महायुतीच्या बैठकीतली आतली बातमी। महायुतीचा फॉर्म्युला 37-8-3 राहण्याची शक्यता। भाजप 37, शिवसेना 8 तर अजित पवार गटाला 3 जागा मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेसला 2 किंवा 3 जागा मिळण्याची शक्यता। बारामती, रायगड, मावळची जागा अजित पवार गटाला मिळण्याचा अंदाज। राष्ट्रवादीची 9 जागांची मागणी। शिंदे गटाला मिळतील तेवढ्या जागा आम्हाला मिळाव्यात। अजित पवार गट ठाम, चर्चेतून योग्य मार्ग निघेल। भाजप आम्हाला दिलेली आश्वासनं पाळेल। भुजबळांची प्रतिक्रिया। आम्ही एवढं सांगितलं आहे की शिंदे गटांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार साहेबांच्या आमच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळाल्या पाहिजे। विद्यमान खासदारांच्या जागा द्या, शिंदे गटाची मागणी। अमित शहांकडून मुख्यमंत्री शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। शिंदेंच्या शिवसेना 8 जागा मिळण्याची त्यांना शक्यता, सूत्रांची माहिती। मुंबईत 6 पैकी 5 जागा भाजपला तर 1 जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता। दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध राहुल नार्वेकरांची लढत होणार। मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देऊ, जागा वाटपाबाबत योग्य वेळी माहिती देणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर केंद्रीय नेतृत्वाशी राज्यातील जागा वाटपावर चर्चा होणार। फडणवीसांची माहिती। सीट मिळणार आणि अर्धेच मिळणार आणि एवढेच मिळणार, मला असं वाटतं की अशा प्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे। आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ। जागा वाटपावरून दादा गट आणि शिंदे गट आक्रमक। भाजपच्या मित्रपक्षांच्या आग्रहामुळे महायुतीच्या जागा वाटपांचा फॉर्म्युला बदलण्याची शक्यता। महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची दिल्लीत बैठक सुरू। अमित शहा, जेपी नड्डांसोबत राज्यातील भाजप नेत्यांची बैठक। देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, शेलारांची बैठकीला उपस्थिती।